खरंच 10वी नंतर सायन्स स्ट्रीम निवडल्यावर लॅपटॉप किंवा टॅबलेट मिळतो का? मिळतो तर कशासाठी? आणि टॅबलेट कोणाला मिळेल? याबद्दल मित्रांनो सगळीकडे गैरसमज निर्माण होताना दिसत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे 10वीच्या निकालानंतर महाराष्ट्र शासनाच्या एका योजनेच्या अंतर्गत टॅबलेट मिळवू शकता. मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवर बघितले तर अनेक व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर येतील, जे सांगतील सर्व विद्यार्थ्यांना फोन मोफत वाटण्यात आलेले आहे. कोणी सांगेल 10वीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत वाटण्यात येणार आहे. गुगलवरही अनेक फेक न्यूज पेपर्स आणि चॅनल्स व्ह्यूज मिळवण्याच्या नादात अफवा पसरवत आहेत. कोणीच विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता करत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे रिअली महाराष्ट्राच्या शासनाच्या टॅबलेट वाटप योजनेमध्ये अप्लाय करू शकता. तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. या योजनेचे नाव आहे महाराष्ट्र शासन संचलित महाज्योती योजना. ही योजना 10वी नंतर सायन्स स्ट्रीमने सिलेक्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत टॅबलेट वाटते. या योजनेमध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्र अपलोड करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला एके दिवशी त्यासंबंधीचा कॉल येईल व त्यानंतर तुम्हाला टॅबलेट वाटप करण्यात येईल. हे रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दल कमेंट करा. मी निश्चितच यावर व्हिडिओ बनवेल, पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावे लागेल. आणि हे बघा मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तेव्हा यासाठी फक्त तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.